नमस्कार मित्रांनो. गोष्ट पैशांची म्हणजे तुमचं मनापासून स्वागत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण फिनान्शियल प्लॅनिंगचा नकाशा बघितला होता. आज आपण या प्रवासाचं पहिलं पाऊल टाकणार आहोत. काही दिवसांपूर्वी मी ऑफिस मधल्या एका मित्राला विचारलं, तुझा आवडता पदार्थ कुठला? त्याने उत्तर दिलं, महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बर्गर आणि शेवटच्या आठवड्यात वडापाव. आता यातला गमतीचा भाग जर सोडला तर आपल्यापैकी अनेकांचं असंच होतं. महिन्याला पगार तर चांगला होतो, मात्र महिना संपेपर्यंत पैसे कुठे गेले हेच कळत नाही. कशावर खर्च होतोय हेच लक्षात येत नाही. पगार तर दरवर्षी वाढत जातो, बचत मात्र वाढत नाही. आणि याला मुख्य कारण एकच, आपल्याला आपल्याकडच्या पैशांचा पत्ताच माहित नसतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा काही गोष्टी डिस्कस करणार आहोत की ज्याने तुम्ही तुमचे खर्च अधिक चांगल्या रीतीने ट्रॅक करू शकाल. आज आपण शिकणार आहोत की आपले खर्च कसे ओळखायचे आणि आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपले गोल्स कसे डिसाईड करायचे. त्यासाठी आजचा व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुमच्या जोही काही फीडबॅक असेल तो आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा. चला तर मग सुरू करूया. सगळ्यात महत्वाची स्टेप म्हणजे आपल्याला आपलं एक्झॅक्ट मंथली इन्कम आणि एक्सपेन्स हे माहीत असायला हवं. आता आपलं मंथली इन्कम म्हणजे फक्त आपला पगार नाही, तर त्याचबरोबर आपण काही साईड बिझनेस करत असलो तर त्यातून मिळणारे इन्कम, बँकेमध्ये जर FD असली तर त्यातून मिळणारे व्याज, स्टॉक्स घेतले असतील तर त्यावर मिळणारा डिव्हिडंड, काही रेंटवर दिलं असेल तर त्यातून जनरेट होणारं रेंटल इन्कम, हे सगळं मिळून आपलं महिन्याचं इन्कम तयार होतं. एक्सपेन्सेस मध्ये जनरली दोन प्रकार असतात. एक म्हणजे आपले फिक्स्ड एक्सपेन्सेस आणि सेकंड म्हणजे व्हेरिएबल एक्सपेन्सेस. आता फिक्स्ड एक्सपेन्सेस म्हणजे की जर आपण होम लोन घेतलं असेल तर आपला होम लोनचा EMI, कार EMI, त्यानंतर आपले वेगवेगळ्या प्रकारचे फिक्स्ड मंथली बिल्स हे आपले फिक्स्ड एक्सपेन्सेस असतात. तर व्हेरिएबल एक्सपेन्सेस मध्ये आपले वेगवेगळ्या OTT सबस्क्रिप्शन्स, त्यानंतर ऑनलाईन शॉपिंग, बाहेरचं खाणं, या गोष्टी आपल्या व्हेरिएबल एक्सपेन्सेस मध्ये इन्क्लूड होतात. माझा एक मित्र आहे समीर, तर तुम्हाला नेहमी म्हणायचा की श्रीकांत, मी फक्त गरजेच्याच गोष्टींवर खर्च करतो. म्हणून एकदा सहज बसलो असताना आम्ही अनालिसिस म्हणून त्याचं बँक स्टेटमेंट चेक केलं. तर लक्षात आलं की दर 2 दिवसांनी ऑफिसला जाताना एक सेपरेट कॅब, त्यानंतर अनावश्यक OTT सबस्क्रिप्शन, रेग्युलर ऑनलाईन शॉपिंग, सेलमध्ये काहीही गरज नसताना घेतलेले अनावश्यक कपडे, यावर साधारण महिन्याचे 10,000 ते 12,000 रुपये खर्च झाले होते. म्हणजे सेम स्ट्राईक रेटने वर्षाचे 1.5 लाख रुपये, ही जी खूप मोठी रक्कम होती. तर मित्रांनो, एक छोटीशी विनंती आहे. एक वही आणि पेन घ्या किंवा तुमच्या फोनच्या नोटपॅड मध्ये तुमच्या मागील 30 दिवसाचा खर्च लिहा. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण तुमच्या लक्षात येईल की तुम्ही 4,000 ते 5,000 रुपये सहज वाचवू शकाल. मग आता तुम्ही म्हणाल की आयुष्यात मग खर्चच करायचं नाही का? तर तसं नाही. आयुष्याची पूर्ण मजा घ्यायची, मात्र हिशोब ठेवून. आणि त्यासाठीच एक प्रसिद्ध नियम आहे, 50-30-20 रूल. तर यामध्ये तुमच्या इन्कमच्या 50% पार्ट हा तुमच्या गरजांवरती खर्च झाला पाहिजे, ज्यालाच आपण नीड्स म्हणतो. तर यामध्ये तुमचे सगळे मंथली EMI, फिक्स्ड मंथली बिल्स हे यामध्ये यायला हवे. जर तुमचा खर्च 50% जास्त होत असेल तर मात्र समजायचं की आपण आपल्या क्षमतेपेक्षा जास्त खर्च करतो. त्यानंतर जा पुढचा पार्ट म्हणजे तुमच्या इन्कमच्या 30% भागात तुमच्या वॉन्ट्स म्हणजेच इच्छा, यावर तुम्ही खर्च करू शकता. यामध्ये तुमची ट्रिप, त्यानंतर तुमचे OTT सबस्क्रिप्शन, तुमचं बाहेरचं खाणं, या सगळ्या गोष्टी इन्क्लूड होतील. हा खर्च करताना तुम्ही तो मनसोक्त करा, फक्त 30% लिमिट फॉलो करा. हा खर्च करताना कुठलीही अपराधीपणाची भावना मनात ठेवू नका, कारण तुम्ही हा खर्च आधीच प्लॅन केलेला आहे. आणि एकदा तुमचा 50 आणि 30% झाला की उरलेला 20% हे मात्र तुमचे इन्व्हेस्ट व्हायला हवे. आता सुरुवातीला ही रक्कम 20% असेल तर चालेल, मात्र जसा जसा तुमचा पगार वाढेल तसं तसं अधिकाधिक पर्सेंटेज तुम्ही इन्व्हेस्टमेंटला अलोकेट करू शकाल, याकडे लक्ष द्या. जनरली लोक काय करतात, इन्कम मायनस एक्सपेन्स इज इक्वल टू इन्व्हेस्टमेंट. म्हणजेच काय, पगार झाला की त्यातून सगळा खर्च करतात आणि उरलेले पैसे इन्व्हेस्ट करतात. पण खरं म्हणजे आपण आधी पगार झाला की पैसे इन्व्हेस्ट करायला हवेत आणि उरलेल्या पैशांमध्ये खर्च करायला हवा. तरच तुमची इन्व्हेस्टमेंट ही वेळेनुसार वाढत जाईल. इमॅजिन करा, आपण प्रवासाला निघालो, पण आपल्याला कुठे जायचंय हेच माहित नाही. तर आपण त्या ठिकाणी पोहोचू शकू का?
मुळीच नाही. त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या आयुष्यात काय हवंय, आपल्याला कुठे पोहोचायचंय हे आपल्याला माहित असायला हवं. आयुष्यात जर आपल्या समोर ध्येय म्हणजेच गोल असेल तर आयुष्य जगायला एक वेगळीच मजा असते. जनरली आपले गोल्स हे 3 कॅटेगरीमध्ये डिवाइड करायला हवे. एक शॉर्ट टर्म गोल की जे म्हणजे तुम्हाला आजपासून पुढच्या 2 वर्षात काही गोष्टी अचीव्ह करायच्या असतील. तर यामध्ये तुम्हाला नवीन फोन घ्यायचा आहे, काही गॅजेट घ्यायचे, फॅमिली सोबत ट्रिपला जायचंय, तर अशा गोष्टी त्या तुमच्या शॉर्ट टर्म गोल्स मध्ये इन्क्लूड होतात. त्यानंतर मिड टर्म्स गोल. तर मिड टर्म गोल्स मध्ये तुम्ही तुमचं हायर एज्युकेशन प्लॅन करताय किंवा तुमचं लग्नाचं प्लॅन करताय, तुम्हाला एखादी कार घ्यायची त्याच्यासाठी तुम्ही प्लॅन करताय, की अशा गोष्टी ज्या तुम्हाला पुढच्या 3 ते 5 वर्षात अचीव्ह करायच्या त्या गोष्टी तुमच्या मिड टर्म गोल्स मध्ये मोडतात. आणि साधारण ज्या गोष्टी की ज्यांच्यासाठी तुमच्याकडे 7 वर्षांपेक्षा जास्तचा काळ आहे अशा गोष्टी तुमच्या लॉंग टर्म गोल्स मध्ये येतात. यामध्ये जर तुम्हाला लहान मुलं असतील तर त्यांचं संपूर्ण एज्युकेशन प्लॅनिंग, तुमचं रिटायरमेंट प्लॅनिंग, तुम्हाला नवीन घर घ्यायचं असेल तर त्याचं प्लॅनिंग, या गोष्टी तुमच्या लॉंग टर्म गोल्स मध्ये येतात. तर अशा या प्रत्येक गोल्ससाठी आपण वेगवेगळ्या इन्स्ट्रुमेंट मध्ये इन्व्हेस्ट करणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल, शॉर्ट टर्म गोलसाठी की जिथे तुम्ही वोलॅटिलिटी नसलेले इन्स्ट्रुमेंट तुम्ही प्रेफर करायला पाहिजे. यावेळी तुम्हाला एफडी किंवा लिक्विड फंड हेल्प करू शकते. मिड टर्म गोलसाठी तुम्ही थोडीशी जास्त रिस्क घेऊन बॉन्ड्स मध्ये इन्व्हेस्ट करू शकता किंवा ब्ल्यू चिप म्युच्युअल फंड की जिथे वोलॅटिलिटी खूप कमी असते अशा इन्स्ट्रुमेंट कडे जाऊ शकता. पण लॉंग टर्म गोलसाठी जिथे तुमचा इन्व्हेस्टमेंट हॉरिझॉन म्हणजे इन्व्हेस्टमेंटचा कालावधी हा जास्त आहे, तर अशा वेळी तुम्ही थोडंसं अग्रेसिव्ह इन्व्हेस्टमेंट करून स्मॉल कॅप फंड्स, मिड कॅप फंड्स किंवा थोडे अग्रेसिव्ह म्युच्युअल फंड्स यांच्याकडे सुद्धा जाऊ शकतात. आपण बजेटिंग आणि फायनान्शियल गोल्स डिसाईड करताना काही गोष्टी प्रकर्षाने टाळायला हव्यात. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे आपण अनेकदा सुपरमॅन व्हायचा प्रयत्न करतो. म्हणजे काय, तर आपण स्वतःकडून अवास्तव अपेक्षा ठेवतो. उदाहरणच द्यायचं झालं तर उद्यापासून मी एकही रुपया वेस्ट खर्च करणार नाही किंवा मी एका वर्षात 1 कोटी रुपये साचवेल, असे काहीतरी गोल ठेवले तर साहजिकच ते पूर्ण होणार नाही. पण त्यामुळे आपण फ्रस्ट्रेट होऊन जाऊ आणि एकंदरीतच सगळंच नियोजन बंद करून टाकू. त्यामुळे आपले गोल्स हे नेहमी रिअलिस्टिक असले पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे किरकोळ खर्चाकडे दुर्लक्ष करणे. बऱ्याचदा आपल्याला वाटतं की रोजचं 40-50 रुपये चहावर होणारा खर्च किंवा रिक्षावाल्याला दिलेले 50-60 रुपये हे आपल्याला किरकोळ खर्च वाटतं. पण हेच खर्च वर्षाकाठी काही हजारांमध्ये जातात. त्यामुळे हे खर्च देखील ट्रॅक करा. अशा खर्चांनाच पेंडिंग लिकेज असं देखील म्हटलं जातं. त्यामुळे आपल्याकडे या सगळ्या खर्चांचा हिशोब असायला हवा. तिसरी गोष्ट की आपण महागाईला विसरतो. तर इन्फ्लेशन हे नेहमी लक्षात घ्या. आपले फिनान्शियल गोल डिसाईड करताना त्यात इन्फ्लेशनचा पार्ट खूप मोठा आहे. उदाहरणच द्यायचं तर एखाद्या कोर्सची किंमत आज 5 लाख रुपये आहे आणि तुमच्या मुलांसाठी तुम्ही तो कोर्स प्लॅन करणार असाल तर 10 वर्षांनी त्याची किंमत ही साहजिकच अधिक असेल. त्यामुळे इन्फ्लेशनचा नेहमी विचार करा. आणि चौथी गोष्ट जी आपण अवॉइड करायला हवी ती म्हणजे आपण बरेचदा इन्व्हेस्टमेंट हे शेवटीसाठी ठेवतो. जनरली आपला पगार झाल्यानंतर त्यातून इन्व्हेस्टमेंटचा पोर्शन आधी वेगळा करायला हवा आणि उरलेल्या पैशांमध्ये आपले सगळे खर्च मॅनेज करायला हवे. इन्कम मायनस एक्सपेन्स इज इक्वल टू इन्व्हेस्टमेंट यापेक्षा इन्कम मायनस इन्व्हेस्टमेंट इज इक्वल टू एक्सपेन्स हे सूत्र आपण फॉलो करायला हवं. त्याने आपल्या इन्व्हेस्टमेंट ह्या स्ट्रीमलाईन होतील आणि आपण भविष्याचा अधिक चांगल्या रीतीने सामना करू शकतो. तर मित्रांनो, आज आपण काय शिकलो, तर आपण आपलं इन्कम आणि एक्सपेन्स हे नीट समजून घ्यायला हवं आणि हे व्यवस्थित ट्रॅक करायला हवं. आपल्याकडच्या प्रत्येक रुपयाला आपण कामाला लावायला हवं. जर आपण आपल्याकडच्या पैशाला कामाला लावलं नाही तर याच पैशासाठी आपल्याला आयुष्यभर काम करत राहावं लागेल. आज तुमच्या सगळ्यांसाठी एक छोटासा होमवर्क. एक कागद आणि पेन घ्या. त्यावर तुमचे 3 मोठे खर्च आणि 3 महत्वाची स्वप्न लिहा आणि तुम्हीच चेक करा की कुठला खर्च कमी केल्याने तुमचं एखादं स्वप्न तुमच्या अधिक जवळ येते. मला कमेंटमध्ये नक्की कळवा की आयुष्यातलं तुमचं सर्वात महत्वाचं गोल कुठलं. आजची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या सगळ्या मराठी बांधवांसोबत शेअर करा.
त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या काही सजेशन्स असतील, फीडबॅक असेल तर तो आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण इमर्जन्सी फंड बद्दल बोलणार आहोत, की जो कठीण काळातला आपला एक खंबीर आधार असतो. तोपर्यंत सगळे आपण सोबत शिकूया आणि सोबत पुढे जाऊया. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.